जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू असताना देवेंद्र फडणवीस साताऱ्यात एका कार्यक्रमात होते। जरांगे काय म्हणाले ते मी ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। अरे मी ऐकले ना, बिना ऐकता आरोपाला उत्तर कसे देणार? बिना ऐकता कसं बोलणार? अरे मी ऐकले ना, बिना ऐकता आरोपाला उत्तर कसे देणार? बिना ऐकता कसं बोलणार? दरम्यान सत्ताधारी नेत्यांनी देखील मनोज जरांगेंवर सडकून टीका केलेली आहे। हे सत्ताधारी नेते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचं काम करा, त्याप्रमाणे ते झालं। आता त्याच्यानंतर जरांगेने अशी आदळआपट करण्याचं काय कारण आहे? कारण आता त्याचेच लोक जे आहेत त्याच्या विरुद्ध आरोप करायला लागलेले आहेत। त्यामुळे कदाचित ते त्रस्त होऊन जे आहे हे अखंड तांडव त्यांनी सुरू केलेलं असेल। मला मोठं आश्चर्य वाटतं, उपोषण करत असताना सुद्धा त्यांचा आवाज मात्र फार खणखणीत मोठा आहे। हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांना सुद्धा ऐकत नव्हते, एवढी शक्ती त्यांना उपोषणकर्त्याला कशी काय आली? हे सुद्धा जे आहे मोठं आश्चर्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।